आज आपण बघणार आहोत गणपती स्तोत्र, त्याला संकटनाशन स्तोत्र सुद्धा म्हणतात। चला तर बघूया। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः पठे नर न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते गतिं जपेत गणपतिं स्तोत्रं शब्दैर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकटनाशं स्तोत्रम्। तर सगळ्या लहान मुलांनी आणि मोठ्यांनी सुद्धा हे गणपती स्तोत्र जरूर म्हणावे। रोज संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस आणि मुलांनी शाळेत जायच्या वेळेस हे स्तोत्र आवर्जून म्हणावे। तर बुद्धीचा विकास करण्यासाठी तसेच आपल्यावरती जे संकट येतात त्याच्यावरती आपल्याला उपाय म्हणून हे स्तोत्र तुम्ही आवर्जून म्हणावे।